नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. आज बघणार आहे आपण 26 जानेवारीवर काही प्रश्न. तर आज 30 प्रश्न बघणार आहोत आपण, जे खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर बघूया पहिला प्रश्न. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? पर्याय दिले आपल्याला 1 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा 26 मे. तर याचं उत्तर होणार ऑप्शन ऑप्शन नंबर 3, 26 जानेवारी. दुसरा प्रश्न बघू. 1950 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिले प्रमुख पाहुणे कोण होते? इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. पहिले प्रमुख पाहुणे कोण होते? तर पर्याय दिले आपल्याला जवाहरलाल नेहरू, सुकोर्नो जो इंडोनेशियाचे आहे, राणी एलिझाबेथ किंवा महात्मा गांधी. तर याचं उत्तर होणार सुकोर्नो. प्रश्न तिसरा बघू. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे पारंपरिक ठिकाण कोणते आहे? पर्याय दिलाय इंडिया गेट, लाल किल्ला, कर्तव्य पथ, राजपथ किंवा राष्ट्रपती भवन. तर याचं उत्तर होणार कर्तव्य पथ. चौथा प्रश्न बघू. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची थीम काय होती? पर्याय दिले आपल्याला भारत लोकशाहीची जननी आणि विकसित भारत, महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भर भारत किंवा तंत्रज्ञान आणि नाविन्य. तर याचे उत्तर होणार भारत लोकशाहीची जननी आणि विकसित भारत. पाचवा प्रश्न बघू. भारताने किती वर्षापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे? तर याचे उत्तर होणार 75. सहावा प्रश्न. प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टचे नेतृत्व कोणत्या लष्करी तुकडीने केले? पर्याय दिला आहे पायदळ, नौदल, हवाई दल किंवा विशेष दल. तर याचे उत्तर होणार पायदळ. सातवा प्रश्न. परेडमध्ये विमान प्रदर्शन करणाऱ्या टीमचे नाव काय आहे? पर्याय दिलाय सूर्यकिरण, सारंग, तेजस किंवा गरुड. तर याचे उत्तर होणार सूर्यकिरण. आठवा प्रश्न. प्रजासत्ताक दिनी देशाला संबोधित करणारे पहिले पंतप्रधान कोण होते? पर्याय दिलाय नरेंद्र मोदी, जवाहरलाल नेहरू, गुलजारीलाल नंदा किंवा इंदिरा गांधी. तर याचं उत्तर होणार जवाहरलाल नेहरू. नववा प्रश्न. समारंभात 21 तोफांच्या सलामीचे काय महत्व आहे? पर्याय दिलाय प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत, शहीदांना श्रद्धांजली, राष्ट्रगीत वाजवणे किंवा परेडची सुरुवात. तर याचे उत्तर होणार राष्ट्रगीत वाजवणे. प्रश्न 10वा बघू. उत्सवादरम्यान ठळकपणे प्रदर्शित होणाऱ्या राष्ट्रीय फुलाचे नाव काय आहे? पर्याय दिलाय कमळ, गुलाब, चमेली किंवा झेंडू. तर याचे उत्तर होणार कमळ. 11वा प्रश्न. परेड दरम्यान ईशान्य भारतातील सांस्कृतिक मंडळाद्वारे कोणत्या नृत्य प्रदर्शित केला जातो? पर्याय दिलाय भारतनाट्यम, बिहू, ओडिशी, कुचिपुडी. तर याचे उत्तर होणार बिहू. प्रश्न 12वा. 29 जानेवारीच्या संध्याकाळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे महत्व काय आहे? पर्याय दिला आहे प्रजासत्ताक दिनाचा समारंभ, सशस्त्र दलांना श्रद्धांजली, इंडिया गेटची रोषणाई किंवा राष्ट्रगीत सादरीकरण. तर याचं उत्तर होणार प्रजासत्ताक दिनाचा समारंभ. 13वा प्रश्न. प्रजासत्ताक दिनासोबत 9 दिवसांचा उत्सव कोणता? पर्याय दिलाय देश पर्व, भारत पर्व, भारत महोत्सव किंवा देश रंग. तर याचं उत्तर होणार भारत पर्व. प्रश्न 14वा.
75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? पर्याय दिलाय राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो, पंतप्रधान बोरिस जॉन्सन, राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी किंवा अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन. तर याचे उत्तर होणार अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन. प्रश्न 15वा. भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक कधी झाला? तर याचे उत्तर होणार 1950 ला. 16वा प्रश्न बघू. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना स्वीकारली गेली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? पर्याय दिलाय राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन किंवा प्रणव मुखर्जी. तर याचे उत्तर होणार डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 17वा प्रश्न. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात ठळकपणे वैशिष्ट्यीकृत असलेला भारताचे राष्ट्रीय चिन्ह प्राणी कोण आहे? तर पर्याय दिलाय आपल्याला सिंह, हत्ती, वाघ किंवा मोर. तर याचे उत्तर होणार सिंह. 18वा प्रश्न. पहिली प्रजासत्ताक दिन परेड कधी झाली? पर्याय दिला आहे आपल्याला 1948, 1950, 1952 किंवा 1960. तर याचे उत्तर होणार 1950. 2019 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या परदेशी नेत्याला आमंत्रित केले होते? पर्याय दिलाय डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन, शिंजो आबे किंवा इमॅन्युअल मॅक्रॉन. तर याचे उत्तर होणार शिंजो आबे. 20वा प्रश्न बघू. प्रजासत्ताक दिन परेड काय दर्शविते? केवळ भारताची लष्करी शक्ती, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लष्करी समर्थ, केवळ राज्य सरकारे किंवा नागरी संघटन. तर याचे उत्तर होणार भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लष्करी समर्थ. 21वा प्रश्न बघू. दिल्लीत प्रजासत्ताक दिन परेड कोठे आयोजित केली जाते? पर्याय दिलाय कनॉट प्लेस, इंडिया गेट, कर्तव्य पथ, राजपथ किंवा राष्ट्रपती भवन. तर याच्या उत्तर होणार कर्तव्य पथ, राजपथ. 22वा प्रश्न. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभानंतर भारताचे राष्ट्रपती काय करतात? तर याचे उत्तर होणार भाषण देतात. 23वा प्रश्न बघू. 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या देशाला प्रमुख पाहुणे म्हणून आयोजित करण्यात आले होते? तर याचे उत्तर होणार ब्राझील. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे महत्त्व काय आहे? तर याचे उत्तर होणार भारताचे यश आणि प्रगती साजरी करणे. 25वा प्रश्न. कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांची जयंती प्रजासत्ताक दिनासोबत असते? तर याचे उत्तर होणार सुभाषचंद्र बोस. 26वा प्रश्न बघू. प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारचे महत्त्व काय आहे? तर याचे उत्तर होणार सशस्त्र दल आणि नागरिकांना अपवादात्मक शौर्याला मान्यता देणे. 27वा प्रश्न बघू. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये परफॉर्म करणाऱ्या पहिल्या लष्करी बँडचे नाव काय होते? तर पर्याय दिलाय आपल्याला इंडो तिबेट बॉर्डर पोलीस बँड, इंडियन आर्मी बँड, राष्ट्रपतींचे अंगरक्षक बँड किंवा सीमा सुरक्षा दल बँड. तर याचे उत्तर होणार
इंडियन आर्मी बँड. 28वा प्रश्न बघू. अमर जवान ज्योती येथे प्रजासत्ताक दिन समारंभाचा कोणता भाग होतो? तर पर्याय दिला आपल्याला ध्वजारोहण, पुष्पहार अर्पण समारंभ, सैन्य परेड किंवा राष्ट्रगीत सादरीकरण. तर याच्या उत्तर होणार पुष्पहार अर्पण समारंभ. 29वा प्रश्न बघू. प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय आहे? तर याचे उत्तर होणार भारतरत्न. 30वा प्रश्न बघू. संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी स्वीकृत केले? तर याचे उत्तर होणार 24 जानेवारी 1950.